भूमीवर दोनच राजे झाले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर आणि एक त्या चौदार तळ्यावर, एक त्या चौदार तळ्यावर. म्हणून भीमाईचा भिबा जिजाईचा शिवा, भीमाईचा भिबान जिजाईचा शिवा, साऱ्या जगात त्यांची ख्याती आहे का नाही ख्याती, साऱ्या जगात त्यांची ख्याती. एक शूर छत्रपती दुसरा झालाय घटनापती, एक शूर छत्रपती दुसरा झालाय घटनापती. भीमाईचा भिबान जिजाईचा शिवा, भीमाईचा भिबान जिजाईचा शिवा, साऱ्या जगात त्यांच्या ख्याती, साऱ्या जगात त्यांच्या ख्याती. एक शूर छत्रपती दुसरा झालाय घटनापती, एक शूर छत्रपती दुसरा झालाय घटनापती. म्हणून मला काय म्हणायचं, अरे किनारों जैसे समंदर निकल डाला, किनारों जैसे समंदर निकल डाला, अरे बर्फ की चट्टानों ने आग उगल डाला, अरे होके कोई इतिहास बनाने वाले, पर मेरे भीम जी ने पूरा इतिहास बदल डाला, पूरा इतिहास बदल डाला. गुलाम जी भी कापुर में माने लागो, सारे दलितांना तुला मिळवून हक्क, पुष्करुडीयन परंपरा, पुष्करुडीयन परंपरा आपल्या चालून राहते. भीमाने काय केलंय, दुष्टरूढी परंपरा सर्व जळून टाकल्यात. म्हणून एक शूर छत्रपती दुसरा झालाय घटनापती, एक शूर छत्रपती दुसरा झालाय घटनापती. अंधार परत चाललाय, एक दिवा पाहिजे, अंधार परत चाललाय, एक दिवा पाहिजे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीला, या महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊचा शिवा पडला पाहिजे, जिजाऊचा शिवा पडला पाहिजे. अशुभी धार, अशुभी धार, त्या अन्यायावर राहिला वार, त्या अन्यायावर राहिला वार. तलवारीला अशी होती धार, त्या अन्यायावर करायला वार. शिवाने काय केले, शिवाने शमशीर उठाकर जुल्म को हटा दिया, शिवाने शमशीर उठाकर जुल्म को हटा दिया, और वो भीम जी ने कलम चलाकर सारे जुल्म को हटा दिया, सारे जुल्म को हटा दिया. तलवारीला अशी होती धार, त्या अन्यायावर राहिला वार, अरे अंधार पडतो त्याला रात्र म्हणतात, अंधार पडतो त्याला रात्र म्हणतात, तांदूळ शिंपतो त्याला भात म्हणतात. जे माझ्या बाबासाहेबाला मानत नाही त्याला हिजड्याची जात म्हणतात, त्याला हिजड्याची जात म्हणतात.
गिरवित होता गरगर हाती गिरवित होता गरगर हाती गिरवित होता गरगर हाती गिरवित होता गरगर हाती भवानीची तलवार त्या भवानीची तलवार एक शूर छत्रपती दुसरा झालाय घटनापती एक शूर छत्रपती दुसरा झालाय घटनापती एक शूर बाकी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या सर्व वादकांसाठी. खऱ्या अर्थानं हे संगीतकार जे आहेत हे पण सुद्धा चांगले दिग्गज कलाकार आहेत. जरा जोरदार टाळ्या आमच्या माननीय सोमनाथजी कांबळे, महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय चंदनजी कांबळे यांचे बंधू आहेत. जरा जोरदार त्यांच्यासाठी जरा टाळ्या. जेवढी त्यांची गाणी आहेत आमच्या चंदन कांबळे यांची, तर गाणे कंपोजिशन यांनी केले. जरा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. त्याचबरोबर आमच्या कार्यक्रमाचे मुख्य अंग अर्थात आमचे रिदम मास्टर मिस्टर विलासजी यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. यांच्याशिवाय आमचा गाडा पुढे ढकलत नाही. आणि त्याचबरोबर आमचे ढोलकीपट्टू जरा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. अतिशय ताकद आणि जोमाने काम करावं लागतं असे आमचे अमोलजी, ज्यांनी लावणी महोत्सवामध्ये अकलूज लावणी महोत्सवामध्ये सलग 3 वेळा प्रथम क्रमांक पटकावला. असे अमोलजी यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आमचे साऊंड इंजिनियर माननीय अमरसाहेब देशमुख यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर आमचे व्यवस्थापक, साऊंड व्यवस्थापक आणि लाईट मान्यवर आमचे माननीय अनिल दादा सलगर यांच्यासाठी जरा जोरदार, कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो खारच त्यांच्यामुळे आणि त्यांच्या ऑपरेटरमुळे. जरा जोरदार टाळ्या. आणि विशेष म्हणजे आमच्या कार्यक्रमाचा मुख्य आमचा म्हणजे मॅनेजर जरा स्टेजवरती यायचे. जरा जोरदार टाळ्या या आमच्या मॅनेजरसाठी झाल्या पाहिजे. या कार्यक्रमाची पूर्ण शूटिंग आणि त्याची एक